जय महाराष्ट्र. धन्यवाद बापूसाहेब. कृपया उभ्या असलेल्या लोकांनी खाली बसून घ्यायचंय. जिथे जागा आहे तिथे सर्वांना आवाहन आहे की कृपया उभ्या असलेल्या लोकांनी खाली चटईवर बसून घ्यायचंय. ही एक नम्र विनंती आहे. आता भारतीय जनता पार्टीचा आपला आवाज कमी येतोय, थोडा जरा जोरात आवाज आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 37 ब चे उमेदवार सौ वैशाली निवृत्ती पाटील. आज महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत आमदार देवेंद्रजी फडणवीस, ज्यांना आपण टीव्हीत नेहमी रोज कुठल्या ना कुठल्या डिबेटिंग मध्ये बघत असतो, असे माननीय देवेंद्रजी. भाऊ खडसे, या जिल्ह्याचे अध्यक्ष उदयजी वाघ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीपजी खोडपे, सुनीलजी बढे, स्मिताताई वाघ, प्रभाग क्रमांक 36 चे उमेदवार ॲडव्होकेट सत्यजित पाटील, सौ शोभा पवार, प्रभाग क्रमांक 37 चे उमेदवार सौ वंदना भोसले, सौ वैशाली पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि या सभेमध्ये उपस्थित जळगाव निवासी माता भगिनी आणि बंधूंनो, जळगावमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचार सभा देखील सुरू आहेत. खरं म्हणजे जळगाव महानगरपालिकेचा मागच्या काळातला कारभार बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बदनाम अशा प्रकारची महानगरपालिका कुठली, तर ती जळगाव महानगरपालिका. अशा प्रकारचं जळगाव महानगरपालिकेचं चित्र हे गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात तयार झालंय. कशा प्रकारचा कारभार चालला, मला एकाने गमतीने असं सांगितलं, म्हणाले तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला समजेल जळगाव महानगरपालिकेने कारभार कसा केला. तिथल्या एका मंत्र्याला भेटले, त्या मंत्र्याला भेटल्यानंतर त्याच्याशी मैत्री झाली. त्या मंत्र्यांनी त्यांना घरामध्ये नेलं आणि घरी नेल्यानंतर चहा पाणी झालं. त्याचा मोठा बंगला वगैरे बघितल्यानंतर या खानदेश विकास आघाडीच्या नेत्यांनी त्या मंत्र्याला विचारलं, का हो? म्हणाले फार जोरदार बंगला आहे, खूप चांगलं तुमचं सगळं वैभव दिसतंय, फार सगळी श्रीमंती दिसते, फार तुमचे पगार बिगार जोरदार दिसतात. तो म्हणाला नाही, जरा मागे चला. तो मंत्री पाठीमागे घेऊन गेला. तिथनं त्यांनी दाखवले, म्हणाले ती नदी दिसते, म्हणे दिसते, म्हणे त्याच्यावर तो पूल दिसतोय, म्हणे दिसतोय, म्हणे त्यातले 10% हा बंगला तयार केला. आता तिथलं ट्रेनिंग घेऊन हे नेते आपल्या जळगावला परत आले. वर्षभराने तो परदेशातला मंत्री आपल्या जळगावमध्ये आला आणि जळगावमध्ये आल्यानंतर तो त्यांच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर तिथे चहा पाणी झालं, त्यांचा बंगला बिंगला फार जोरदार सगळं बघितलं, वैभव सगळं पाहिल्यानंतर तो म्हणाला, का हो तुमच्या इथे तर फारच प्रगती दिसते, आम्हाला तर वाटलं फार गरिबी आहे. तो म्हणाले, अरे गुरुमंत्र तर तुम्हीच दिला. म्हणे कसं काय? म्हणे चला पाठीमागे. पाठीमागे घेऊन गेला. म्हणे तो नाला दिसतोय, म्हणे दिसतोय, म्हणे त्याच्यावर पूल दिसतोय, म्हणे नाही दिसत, म्हणे कसं दिसेल 100%. ही अवस्था या जळगावची झाली. गेले अनेक वर्ष मी जळगावमध्ये येतो आहे, पण जळगाव शहराचा विकास होण्याच्या ऐवजी सातत्याने जळगाव शहर पाठीमागे जाताना दिसतं.
एक काळ असा